राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांनी 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी HSRP नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसवण्याचे निर्देश दिले होते। पुन्हा 30 जून 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। नागरिकांकडून सतत मुदतवाढीची मागणी केली जात असल्यामुळे महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांनी 20 जानेवारी 2025 रोजी एक परिपत्रक काढून 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अंतिम मुदत देऊन 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे। यानंतर ज्या वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या वाहनांवर बसवलेली नसेल त्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे या पत्रकातून कळवले आहे। तथापि 15 ऑगस्ट 2025 पूर्वी ज्यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केले आहे त्या वाहन मालकावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे सुद्धा या परिपत्रकात म्हटले आहे। सर्व वाहनधारकांनी 15 ऑगस्ट 2025 पूर्वी आपल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून भविष्यात होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून आपला बचाव करावा। या संदर्भात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईचे संपादक दिलीप कुमार चव्हाण यांनी प्रशांत देशमुख सर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांची मुलाखत बघूया थेट यवतमाळ येथून। आज आपण यवतमाळ उपप्रादेशिक कार्यालय या ठिकाणी आहोत। महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त श्री विवेक भीमनवार सर यांनी एक 20 जानेवारीला एक पत्रक दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये सर्व वाहन चालकांना नवीन नंबर प्लेट ज्याला आपण हाय सिक्युरिटी म्हणतो ही बसवण्यासाठी एक पत्रक काढलं होतं। त्याबाबत आज मी देशमुख साहेबांना या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांनी काय जनजागृती केली त्याबाबत जाणून घेऊ। साहेब तुमचं स्वागत आहे। नमस्कार। शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व मोटर वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केलेले आहे। याकरिता वारंवार जनतेला आवाहन केलं जात आहे आणि शासनाने आता 15 ऑगस्टपर्यंत HSRP प्लेट लावून देण्याची मुदत वाढ केलेली आहे। 15 ऑगस्ट नंतर मात्र त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणे चे निर्देश प्राप्त झालेले आहेत। आपल्या इथून काय या जनजागृतीसाठी काय करण्यात आलं आपल्या कार्यालयामार्फत? जनजागृती करण्याकरिता या कार्यालयामार्फत प्रेस नोट देण्यात आलेले आहेत। सर्व वर्तमानपत्रांमधून आपण जनतेपर्यंत पोहोचतो आहे। तसेच तालुक्याच्या ठिकाणी विविध कॅम्प होतात आमचे, त्या कॅम्पमधून आपण लोकांना HSRP करण्याकरिता आवाहन करत आहे। तसेच RTO कार्यालयामध्ये जे कुठले कामकाज चालतं, वाहन हस्तांतरण करणे असो, वाहनाचा बोजा उतरवणे असो इत्यादी कामे HSRP नंबर प्लेटसाठी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय केली जात नाहीत। तर अशा पद्धतीने आपण HSRP बद्दल जनजागृती करतोय। साहेब आपण महाराष्ट्र न्यूज लाईव्हला जी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद। धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ।